नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आपण आला तर सर आपल्या याच्यामध्ये आज आपण जो चारा केलेला आहे आपल्या शेळ्यांसाठी, तो आपण चारा दाखवण्यासाठी आज आला. आपण कुठला चारा केलेला आहे ते आपण दाखवणार आहे आज सगळ्या दिवसला. तर हा बघा आपला दसरथ घास, खूप लहान आहे, खूप लहान. त्याला पाणी भेटलं नसल्यामुळं ते वाढलेलं नाही मित्रांनो. आता आमच्याकडे पाऊस भरपूर झालेला आहे. 3-4 दिवस झालं पाऊस चालू आहे, भरपूर पाऊस झालेला आहे सध्या. आणि हा आपला शेवगा आहे, आणि हा शेवगाचा आणि हा दसरथ घास बघा, खूप लहान आहे. महिना होत आला मित्रांनो, याला दसरथ घास वाढलाच नाही. पाणी भेटलं नसल्यामुळं त्याला वाढलेलाच नाही कसलाच. आणि हा बघा शेवगा आहे मित्रांनो, आपला शेवगाचा आपण शेळ्यांसाठीच केलेला आहे शेवगा. पण खूप दिवस शेवग्याला 4 महिने होत आले शेवग्याला. आणि हा दसरथ घास आहे मित्रांनो, बिलकुल वाढलेला नाही. खत टाकलेलं नाही त्याला. हे बघा खत तसंच आहे. पावसामुळं काहीच जून महिन्यात खूप पाऊस झाला, त्यामुळे खत टाकण्यात आलेलं नाही. आणि आपण दाखवतो तुम्हाला अजून. त्याच्यानंतर बघा का मित्रांनो, शिवरी आली आपली. आपण सरकारी शिवरी केलेली आपण शेळ्यांसाठी, खास शेळ्यांसाठी सरकारी शिवरी. त्याला खत बीत आणलेलं आहे, टाकणं झालं नाही मित्रांनो. आता उद्यापासून त्याला मोकळं झाल्यापासून आम्ही खत वगैरे टाकणार आहेत. ही बघा शिवरी, अशी शिवरी करायची मित्रांनो. हे बघा शिवरी इकडं. हे शिवरी आपली आपली दुसरी कापणी. याला दुसरी कापणी. ह्याला बरोबर 2 फुटावून, त्याला 2-3 फुटावून कापायला खोड ठेवायचं, आणि 2 फुटावून कापायची वरच. बुडातून कधीच कापायची नाही शिवरी मित्र. अशी फुटते त्याच्यानंतर शिवरी. हे बघा कशी फुटलेली आपली शिवरी. पुढं कापत तर आपण पाठीमागं फुटती. त्याच्यानंतर आपण तुम्हाला पुढचं दाखवतो मित्रांनो. ही तुतीची लागवड केली, तुती आहे. हे बघा तुती. पण तुती ह्या शिवरीमुळं आलेली नाही. तर आपल्याला दुसरं रोपटं घेऊन आपल्याला तुती लागवड करायची दुसऱ्या रानामध्ये. आपल्याकडं 5 आणि एक मार्वेलचा एक रोपटं घेऊन 1-2च झाडं आलेत मित्रांनो, जुनी खूप